अब्दुल सत्तार महाराष्ट्राच्या राजकारणाला परिचित असणारं नाव. काँग्रेस वाया शिवसेना असा प्रवास असणारे अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणातलं मोठं नाव. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले अब्दुल सत्तार पुढे एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये कृषी खात्यासारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्री होतात. त्यानंतर खारभूमी विकास खात्यासारख्या खात्याची जबाबदारी ही अब्दुल सत्तार यांच्या खांद्यावर येऊन ठेवते. त्या अगोदर सुद्धा काँग्रेसमध्ये असताना 2009 ते 2014 पर्यंत अब्दुल सत्तार हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असतात. मात्र 2024 ला 1 लाखाच्या फरकाने निवडून येऊ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तार अवघ्या 2000 मतांनी जो आहे तो आपला सिल्लोडचा गड राखतात आणि मात्र यावेळी त्यांना मंत्रिपदापासून लांब राहावं लागतं आणि तिथूनच अब्दुल सत्तारांच्या नाराजीची चर्चा सुरू होते. आणि आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार हे बंडाच्या भूमिकेमध्ये आहेत का? अब्दुल सत्तार हे शिवसेनेमधून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या. या चर्चा सुरू होण्यामागचं कारण नेमकं काय? खरंच अब्दुल सत्तार बंडाच्या भूमिकेत आहेत का? याच सगळ्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे, तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. खर तर बंडाच्या पावित्र्यामध्ये राहून पक्षश्रेष्ठींवर कुठेतरी दबाव आणणं ही अब्दुल सत्तार यांच्या राजकारणाची एक जुनी स्ट्रॅटर्जी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अब्दुल सत्तार हे आक्रमक नेते म्हणून तसे ओळखले जातात. या अगोदर काँग्रेसमध्ये असताना सुद्धा अनेकदा बंडाच्या पावित्र्यामध्ये राहून पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकून आपल्याला पाहिजे त्या मागण्या मान्य करून घेताना अब्दुल सत्तार हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. 2024 ला ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1 लाखाहून अधिक मतांनी निवडून येऊ, कुठलीही निशाणी दिली तरी मी निवडून येऊ शकतो, इतका कॉन्फिडंट असणारे अब्दुल सत्तार हे 2000 मतांच्या फरकाने जे आहेत ते विजयी होतात. त्यांचं मंत्रिपद हुकतं. त्यांचंच मंत्रिपद त्यांचे पक्षांतर्गत सहकारी असणारे छत्रपती संभाजीनगर मधले संजय शिरसाट यांना दिलं जातं आणि तिथूनच सत्तार विरुद्ध शिरसाट असा सामना जो आहे तो सुरू होताना पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उदय सामंत यांचा ज्यावेळी दौरा नियोजित होता, त्यावेळी या दौऱ्याच्या निमित्तानं त्यांनी थेट राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. निधी वाटपामध्ये आम्हाला सावत्रपेक्षाही 57 वागणूक दिली जाते, सावत्र भावापेक्षाही वाईट वागणूक आम्हाला मिळते, अशा पद्धतीने अब्दुल सत्तार जे आहेत ते बोलल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अब्दुल सत्तार हे शिवसेनेमध्ये नाराज आहेत का? अब्दुल सत्तार हे काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. उदय सामंत यांच्या समोर अब्दुल सत्तारांनी आपल्या मनातली खतखत व्यक्त केली, कारण उदय सामंत यांच्याकडे संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणची जबाबदारी असल्याचं पाहायला मिळतं. त्या ठिकाणी ज्यावेळी उदय सामंतांचा दौरा लागलेला होता, जर आपण उदय सामंतांसमोर बोललो तर आपला निरोप हा आपल्या पक्षश्रेष्ठींपर्यंत अर्थात एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचेल असा विश्वास हा अब्दुल सत्तार यांना कुठेतरी असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांनी हे टायमिंग साधत उदय सामंत यांच्या समोर आपल्या मनातली खदखद जी आहे ती मांडल्याचं पाहायला मिळालं आणि यामुळेच अब्दुल सत्तार हे पक्षांतर्गत किंवा पक्षामध्ये नाराज आहेत का किंवा बंड करतील का अशी चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. आता या सगळ्यावर एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेत आहेत अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्यामध्ये आणि संजय शिरसाट अब्दुल सत्तारांमध्ये समेट घडवून आणण्यामध्ये पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेची भूमिका काय असेल, उदय सामंतांची भूमिका काय असेल, हे निश्चितपणे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.